नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना पैशाची अत्यंत गरज असते प्रत्येक वेळी, वेळोवेळी. म्हणजे बघा, मुलांच्या ऑपरेशनसाठी, आपल्या आजारपणांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, डोनेशन, फी भरणं, आजारपणं, आपल्या मुलांची लग्न, आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळी पैशाची गरज भासत असते. तर कोणाकडे पैसा असतो नसतो, अशा वेळी काय करायचं? जर आपल्याला काही कालावधीनंतर एक अमुक अशा पैशांची इतक्या पैशांची गरज आहे, तर आपण काय करायचं? तर ह्याच्या संबंधी आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. तर त्यासाठी काय करायचं? एक असं छान सुंदर गुलाबाचं फूल घ्यायचं. ह्या गुलाबाच्या फुलावर एक आपण अशी कापराची वडी ठेवायची आणि ही कापराची वडी आपण प्रज्वलित करायची. प्रज्वलित करताना आपण मनात मॅनिफेस्ट करायचं की आई लक्ष्मी माते किंवा हे युनिवर्स, माझ्याकडे खूप पैसा आला आहे, माझ्याकडे खूप पैसा आला आहे, असं आपण म्हणायचं पॉझिटिव्हमध्ये. आणि त्याच्यानंतर हा कापूर प्रज्वलित केलेलाच असतो आपण. त्याच्यानंतर आपण एक लक्ष्मीचा मंत्र कोणताही, म्हणजे ओम श्रीं नमः म्हणा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणा, कोणताही मंत्र हा कापूर जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत आपण तो म्हणायचा. किंवा एखाद्याला जर श्रीसूक्त पाठ असेल तर ते म्हटलं तरी चालेल, कारण आपण पाठ असेल तरच म्हणू शकतो आत्ता, कारण आपल्या हातामध्ये गुलाबाचं फूल आहे. तर जर नसेल तर श्रीसूक्त म्हटलं तरी चालेल, ओम श्री नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल. त्याच्यानंतर आपण हे जेव्हा हा कापूर शांत होईल तेव्हा मनोमन प्रार्थना करायची की आई लक्ष्मी माते, मला ह्या कारणासाठी पैशाची अत्यंत गरज आहे, तर तू ही माझी गरज कसंही करून भागव आणि तुझी कृपा सदैव आमच्या घरावर असू दे, असं म्हणून हे फूल आपण लक्ष्मी आईच्या चरणी अर्पण करायचं. असं न चुकता 43 दिवस करायचं. जेव्हा पिरियड्स येतील, सुतक येईल, तेव्हा आपण मध्ये गॅप ठेवू शकतो, पण 43 दिवस आपण कंटिन्यू हा उपाय करायचा. 43 दिवसानंतर तुम्हाला अचानक पैशाचा काहीतरी ओघ नक्कीच मिळालेला दिसून येईल तुमच्याकडे. धन्यवाद.